त्यानंतर एक मोठी बातमी आहे बदलापूरमधून। बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज प्रचंड गोंधळ झाला। नेमकं काय झालं ते आपण बघतोय। बदलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्यामध्ये वाद झाला। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये हा वाद झालेला आहे। सभागृहातच बाचाबाची सुद्धा झाली आणि त्यांनी खुर्ची उचलून एकमेकांकडे फेकण्याचा प्रयत्न केला। या गोंधळानंतर सभा तहकूब करण्यात आली। सर्वसाधारण सभेमध्ये इतिवृत्ताचं वाचन सुरू होतं। यावेळी स्ट्रॉम वॉटर आणि पालिकेमध्ये कामाची खोटी बिलं काढली जातात यावरून खडाजंगी झाली। त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद झाला। त्यामुळे सभा काही काळ तहकूब करावी लागली। पाहूयात पुढची बातमी। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे आणि यासाठी एकूण 374 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे। मतदारसंघात 33,03,543 मतदार आहेत। या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे। यंदा मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य हे थेट मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहे। उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा मतदानाची प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। त्यासाठी मतदानाचं साहित्य वितरण आज आपण डिस्पॅच सेंटरवरून करत आहोत। पारंपरिक पद्धतीने मतदानाचे साहित्य वितरण करण्यासाठी मतदान पथकांना आपण डिस्पॅच सेंटरला बोलवतो आणि त्यांच्यामार्फत साहित्याचं वितरण करतो। मात्र यावेळेस पायलट बेसिसवरती आपण नवीन उपक्रम राबवत आहोत। त्याच्यामध्ये 34 सेक्टर ऑफिसर हे 374 पोलिंग स्टेशनवरती आपलं मतदानाचं साहित्य डिस्पॅच सेंटरवरून घेऊन जाणार आहेत। मतदान पथकांना होणारा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी आणि त्यांचा अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी तसेच त्यांची मतदान डिस्पॅच सेंटर आणि रिसेप्शन सेंटरला होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम आपण राबवत आहोत। त्याच्यामध्ये सेक्टर ऑफिसर मार्फत आपण ईव्हीएम मशीन्स आणि मतदान प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य सेक्टर ऑफिसर मार्फत आपण वितरित करणार आहोत।